रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज बनवणार आहे मी तांदळापासून चकल्या, म्हणजे खारोड्या पण म्हणत असतात त्याला। मग ते बनवायचं आहे आपल्याला। मग बघा, मी जे ग्लास दाखवते त्या ग्लासच्या प्रमाणे मी 3 ग्लास तांदूळ असं रात्री भिजवलेली आहे। त्याला स्वच्छ धुवून घेते मी, त्याला 2 ते 3 वेळा। धुवून झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामधून आपल्याला इडली डोश्याला जसं आपल्याला बॅटर पाहिजे असतं त्या प्रमाणामध्ये मी बॅटर तयार करून घेते। मग त्यानंतर ते बॅटर तयार होईपर्यंत पाण्याला उकळी आणायची म्हणून मी 1 ग्लासच्या तांदळाच्या प्रमाणाला 4 ग्लास असं पाणी वापरलेली आहे। त्यानुसार 4-12 असं ग्लास मी पाणी घेतलेली आहे पातेल्यामध्ये। मग त्या पाण्यामध्ये मीठ, जिरे, पापडखारा, ओवा असं मी त्याच्यात टाकून घेतलेली आहे। छान असं पाण्याला उकळी येईपर्यंत ठेवायचं आहे। मग त्या उकळी आल्यावर पाण्याला मग आपण जे वाटून घेतलेलं बॅटर आहे ते बॅटर आपल्याला त्या पाण्यामध्ये ओतून घ्यायचं आहे। मग माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास, आणि प्लीज तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे, आणि नक्की सपोर्ट करा। तर त्यानंतर आपलं बॅटर रेडी आहे, त्यामुळं पाण्याला पण उकळी येऊन गेलेली आहे। आणि आपण ते एक्स्ट्रा जर आपल्याला पाणी लागत असेल ना, तर आपल्याला गरमच पाणी वापरायचं आहे, थंड पाणी अजिबात वापरायचं नाही। तर त्यासाठी मी कळशीत पाणी गरम करून ठेवलेलं आहे। तर बघा, पाहू शकता तुम्ही, ते बॅटर मी हलक्या हाताने ओतत पण आहे आणि दुसऱ्या हाताने पण त्याला मिक्स करत आहे, कारण की जेणेकरून त्यात घोटाळा होऊ नये त्यासाठी। आणि ते शिजेपर्यंत आपल्याला चहा नाश्ता म्हणजे चहा बिस्किटचा नाश्ता करून घ्यावा म्हणलं। मग लगेचच मी पीठ शिजून गेलं, तोपर्यंत एक अर्धा तास तसं मी पीठ ठेवली होती गॅसवर शिजायला। ते पीठ शिजून गेलं, तो वरती आल्यावर मी असं छानपैकी ते यंत्राने आपल्याला खारोड्या बनवून घेतलेली आहे। फुल एक पॉलिथिन भरून असं चकल्या रेडी झालेले आहेत आपले। तर तोपर्यंत खाली आले, देवाची पूजा वगैरे करून घेतली। लगेच दुपारचा स्वयंपाकाचा टाईम झालेला होता, तर मी लगेचच भाकरी आणि कांद्याचं मिरचू असा आंबा टाकून बनवायचं होतं मला। मग असं काही भेट होतं आजचं माझं। आणि माझ्या व्हिडिओमध्ये काही थोडंसं चुकी झाली असेल तर माफ करा। आता तर सुरुवात आहे माझी, नंतर तसं इम्प्रूव्हमेंट मी करत जाईन। आणि असं काही आंबा आणि 3 कांदे घेऊन असं मी त्याची चटणी बनवणार होते। त्याची रेसिपी नक्की एक दिवस मी तुमच्यासोबत शेअर करते। आणि पूर्ण स्वयंपाक झालेला आहे, मी असं लगेचच मग भूक लागली होती म्हणून जेवायला बसलो होतो। जेवण झालं की 1-2 तासाला लगेच असं फुल आभाळ आलेलं होतं, त्यामुळं वरती जाऊन बघते तर काय निम्म्याहून जास्त असं खारोड्या वाळलेले होते। मग पूर्ण आभाळ होतं, त्यासाठी मी त्याला खाली घेऊन जायचा विचार केले। मग खाली घेऊन गेल्यामुळं लगेच 10 मिनिटांनी तर पाऊस चालू झाला। आणि माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा प्लीज सपोर्टची खूप गरज आहे मला। आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जावा, आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा। अशाच पुढच्या व्हिडिओला पण लाईक करत जावा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया।